प्रकाशा येथे मानवता सेवाभावी संस्था व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न। प्रकाशा ता शहादा, जिल्हा नंदुरबार, 27 जुलै 2026। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रकाशा येथे मानवता सेवाभावी संस्था, सामाजिक वनीकरण विभाग शहादा, ग्रामपंचायत प्रकाशा तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळा मुले व मुली आणि उर्दू शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। शाळा परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या उपक्रमात शाळेच्या आवारात सावली देणारी, पर्यावरणपूरक आणि जैवविविधतेला पूरक अशा विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली। वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न राहता लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला। शाळेतील शिक्षक वृंदाने सर्व झाडांची नियमित देखभाल, पाणी देणे आणि संरक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याने हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला। कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सदस्यांनी भविष्यात आणखी वृक्षा लागवडीसाठी रोपांची आवश्यकता व्यक्त केली। यावर सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल ईश्वरचंद्र चव्हाण शहादा यांनी आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची रोपे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे आगामी काळात प्रकाशा परिसरात अधिक व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले। वाढते तापमान, कमी होत चाललेले वनक्षेत्र आणि बदलते हवामान लक्षात घेता वृक्षा लागवड ही काळाची गरज असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला प्रकाशा ग्रामपंचायतीच्या सरपंच राजनंदिनी भील, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल ईश्वरचंद्र चव्हाण शहादा, ग्रामसेवक बी.जी. पाटील, मानवता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजीज खातिक, उपाध्यक्ष जावीद पिंजारी, सचिव गफ्फार मन्यार, सहसचिव ओ.डी. कोळी यांच्यासह जिल्हाध्यक्ष पारधी सर, जावी सर, रवींद्र सर, साहिल जहागीरदार, इरफान जहागीरदार, रवींद्र कोळी, शाळांचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली। एक व्यक्ती एक वृक्ष हा संदेश देत भविष्यातही अशाच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला। प्रकाशा येथे विविध संस्था, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण विभाग आणि शाळांनी एकत्र येऊन राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्र स्वागत होत असून पर्यावरण रक्षणासाठी समाजाने एकजुटीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। ई मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आकाश झिंगाभोई। आज आपण प्रकाशा येथे ग्रामस्थ व मानवता सेवाभावी संस्था यांच्या व जिल्हा परिषद केंद्र शाळा मुलांचे, जिल्हा परिषद केंद्र शाळा मुलींचे व जिल्हा परिषद उर्दू शाळा प्रकाशा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण प्रकाशा पंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच तसेच शिक्षक वृंद व मानवता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यांनी सामाजिक वनीकरण शहादा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण या प्रांगणात वृक्ष लागवड करण्याचे काम केलेले आहेत आणि त्या वृक्षांना जोपासण्याची जबाबदारी इथले शिक्षक वृंद यांनी घेतलेली आहे। तसेच नवीन लागवडीसाठी जिल्हा ग्रामपंचायतचे सदस्य यांनी मागणी केलेली आहे, तसेच आपण त्यांना पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले। साहेब, इथे प्राथमिक शाळेत, जिल्हा परिषद या प्राथमिक शाळेत 160 पेक्षा जास्त झाडं लावण्यात आलेले, तर प्रकाशा गावात आपली काय भूमिका असणार आहे? प्रकाशा गावात लोकांनी मागणी केल्यास आपण उपवन रक्षक सामाजिक वनीकरण यांच्या मार्फत आपण यांना प्रस्ताव पाठवून आपण झाडांची मागणी करून आपण शेतकऱ्यांना पण वाटप करणार आहेत व गावात जे शासकीय जागा आहेत तिथे पण आपण वृक्षारोपण करणार आहे।
आज आपल्या शाळेत मानवता सेवाभावी संस्थातर्फे झाडा वृक्ष लावण्याचं जे काम झालं तर आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये काय परिवर्तन दिसून येईल? आमच्या शाळा अंतर्गतही शिक्षण विभागांतर्गत एक पेड माँ के नाम अंतर्गत आम्ही दरवर्षी झाडं लावत असतो व झाडांचे संगोपन करत असतो. ही झाडं आम्ही विद्यार्थ्यांना दत्तक देऊन ते विद्यार्थ्यांना जबाबदारी दिलेली राहते की या झाडांचे वर्षभर तुम्ही संगोपन करा. नुसती झाडं लावून उपयोग नाही तर ही झाडं टिकायला पाहिजेत, वाढायला पाहिजेत. आता आज झाड लावलं उद्या बकऱ्या खाऊन जातील. तर ग्रामस्थांनाही विनंती आहे की तुम्ही बकऱ्यांचा बंदोबस्त करावा किंवा ट्री गार्ड आम्हाला उपलब्ध करून द्यावे. आणि या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना एक झाड माँ के नाम या अंतर्गत आम्ही या ठिकाणी मानवता सेवाभावी संस्था संयुक्त विद्यमाने आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. जो संदेश आपण शाळेतून देत आहात तर ते पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये हे झाडं लावण्याचं काम झालं पाहिजे का, असं तुम्हाला काय वाटतं? हो, फक्त शाळाच नव्हे तर ज्या ठिकाणी सामाजिक संस्था आहेत, शासकीय संस्था आहेत, सर्व त्या ठिकाणी खुले मैदान असतं त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प आहे आणि तो संकल्प आपण सर्वांनीच पूर्ण करावा अशी मी याद्वारे आपणास सर्वांना सांगू इच्छितो. सर, आपण प्रकाशा या ठिकाणी मानवता सेवाभावी मार्फत आपण झाडं उपलब्ध करून दिले. तर आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा शहादा वन विभागाकडून तर आपण नागरिकांना किंवा कुठलाही संघटना असेल तर त्यांना आपण कसं आव्हान कराल किंवा आपलं वृक्षारोपण जे करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने उपलब्ध करून द्याल, आपलं काय आव्हान राहील? वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण शहादा यांच्यातर्फे किंवा शासनाच्या एक वन महोत्सव म्हणून योजना आहे त्याच्यात मी असं आवाहन करू इच्छितो की प्रकाशा ग्रामपंचायतमध्ये ज्यांना बी रोपं लागणार असतील त्यांना वैयक्तिक लाभार्थी म्हणून कधी शेतकरी त्यांच्या शेतबांधावरती लावत असतील तर त्यांना एक योजना आहे. तर त्याच्या 400 रोपापर्यंत किंवा 400 रोपाच्या 1000 रोपापर्यंत त्यांना आपण शेतबांधावरती लावू शकतो. आणि सलग शेतामध्ये कधी लावत असतील तर त्यांना लिमिट नाही आहे आणि 1 हेक्टरपेक्षा त्यांचं क्षेत्र कमी असलं पाहिजे किंवा अल्पभूधारक असलं पाहिजे तो. आणि ग्रामस्थांना जर कधी रोपं पाहिजे नसतील तर ग्रामपंचायत मार्फत त्यांनी मागणी करायची आहे तर त्यांना आपण 1000 रोपापर्यंत फुकट देतो. आणि जर कधी इतर संस्थांनी मागितलं तर त्यांना आपण 18 रुपये रोपाप्रमाणे दूधखेडा नर्सरीतनं आपण वाटप करण्याचे नियोजन केलेले आहे. आणि कशा पद्धतीने आपण त्याच्या पाठपुरावा केला जाईल, म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्या सामाजिक वनीकरण वन क्षेत्र सामाजिक वनीकरण शहादा यांच्याकडे अर्ज करायचे आहे. त्यांना आम्ही रोपं उपलब्ध करून देण्याचे नियोजन करू. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.